नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की बाबा आज ASO मेन्सचा पेपर झालेला आहे आणि त्या पेपरमधील जे इतिहासाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या चर्चेसाठी आपण इथं आहोत मित्रांनो. आजचं जर पेपरबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, स्पेसिफिकली आता गेले आपण 3 आठवडे मेन्सच्या पेपरवर चर्चा करत आहोत. थोडासा पेपरचा पॅटर्न बदलत आहे मित्रांनो, थोडासा पेपरचा पॅटर्न बदलत आहे. आता जे कोणी प्री करत असणार आहेत किंवा पुढचे जे मेन्स आहेत त्यांनी थोडासा पेपर पॅटर्नकडे बघणं गरजेचं ठरेल मित्रांनो. आजच्या एकूण 9 प्रश्नांपैकी मित्रांनो 10 प्रश्नांपैकी 3 प्रश्न छत्रपती शाहू महाराजांवर आहेत मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांवर आहेत. आता ह्याचा जर बेस बघायचा झाला तर एक साधी गोष्ट सांगू इच्छितो किंवा मागच्या वर्षी मित्रांनो 2022 साली छत्रपती शाहू महाराजांची स्मृती शताब्दी झालेली मित्रांनो, स्मृती शताब्दी झालेली आहे. मग त्या अनुसरून त्या घटनेवर प्रश्न येतोय का हो, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. मग त्यामुळं एक्सप्लेनेशनच्या आधी एक सांगू इच्छितो की बाबा चालू घडामोडी म्हणजे स्पेसिफिकली 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष आणि 75 वर्ष ज्या घटना घडलेल्या आहेत ना त्या घटनेवर आधारित सुद्धा काही प्रश्न आहेत मित्रांनो. तर आजच्या प्रश्नाला सुरुवात करूयात मित्रांनो. आपण डी मधनं घेतलाय मित्रांनो, क्वेश्चन पेपर आपण जो घेतला तो डी मधनं घेतलेला आहे मित्रांनो. पहिला प्रश्न मात्र टिळकांवर आलेला आहे मित्रांनो, जहाल काँग्रेसच्या गटावर आलेला आहे मित्रांनो, टिळकांवर. एक गोष्ट आहे, कन्फ्युजिंग होण्याचा एक पार्ट आहे मित्रांनो. तत्पूर्वी प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या घटना लोकमान्य टिळकांशी संबंधित होत्या मित्रांनो. आता याचं उत्तर लगेचच्या लगेच मिळतं का, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. पण एक थोडीशी गडबड होती, ती म्हणजे लक्षात घ्या, लाहोर अधिवेशन आणि लखनौ अधिवेशनाची गडबड होऊ शकते मित्रांनो. लखनौ करार, लाहोर अधिवेशन सगळ्यांना माहित आहे 1929 ची गोष्ट आहे. चाचा नेहरू आहेत मित्रांनो, चाचा नेहरू आहेत मित्रांनो. त्यावेळेस लोकमान्य टिळक नव्हतेच मित्रांनो. मग टिळक सुरत अधिवेशनात होते का हो, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. सुरत अधिवेशन 1907चं आहे आणि इथंच मित्रांनो टिळकांची हकालपट्टी झालेली होती मित्रांनो, टिळकांची हकालपट्टी झालेली होती. त्यामुळं सुरत अधिवेशनाला खुद्द लोकमान्य टिळक हजर होते. त्यानंतर जे होम रूल चळवळ मित्रांनो, होम रूल चळवळ लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी चालू केलेली आहे मित्रांनो. लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी चालू केलेली आहे. आणि मित्रांनो हिंदू आणि मुस्लिमांमध्ये किंवा काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये जर कोणी आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर युती करून आणली असेल तर तो होता लखनौ करार मित्रांनो. लखनौ करार, मोहम्मद अली जिना आणि ॲनी बेझंट इथं मध्यस्थ होत्या मित्रांनो. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर येतं ते ब, क आणि ड आहे मित्रांनो. आता ब, क आणि ड जर इथं कुठं असेल तर त्याचं उत्तर आहे नंबर 2 मित्रांनो. त्याचं उत्तर आहे नंबर 2. तुम्ही प्रश्नाकडे जर बघायला गेलात तर पॅटर्न बदललेला दिसतो बघा. आधी टिळकांवर एक प्रश्न आलेला आहे, तो एक कालानुक्रम लावा. कालानुक्रम इथं कालानुक्रम नाही आहे मित्रांनो. इथं लक्षात घ्या कुठली घटना त्यांच्याशी संबंधित आहे किंवा कुठली घटना संबंधित नाही आहे असं आलेलं आहे. पेपर पॅटर्न मी जसं सुरुवातीला म्हणालो बदललेला आहे पेपर पॅटर्न. आता 2024च्या वाल्यांनी सुद्धा थोडंसं याच्याकडे बघणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. हा छत्रपती शाहू महाराजांशी संबंधित आहे. जसं मी म्हणालेलो आहे की बाबा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स पैकी मित्रांनो 3 प्रश्न छत्रपती शाहू महाराजांशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंधित आहेत. मागच्या वर्षी आपण त्यांची स्मृती शताब्दी केलेली आहे मित्रांनो. पंडित रमाबाईंची सुद्धा मागच्या वर्षी स्मृती शताब्दी होती. मग त्याला अनुसरून काही प्रश्न आहेत का, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. आणि गेले जर तुम्ही 3, आज हा आपली हॅट्रिक आहे मित्रांनो, गेले जर 2 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जर बघायला गेलात तर तुम्हाला काही प्रश्नांचे कनेक्शन्स एकमेकांशी दिसतील मित्रांनो, एकमेकांशी दिसतील. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर जसं मी कायम पहिल्या लेक्चरमध्ये सांगत असतो, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका जर व्यवस्थित वाचलात तर मित्रांनो 10 प्रश्नांपैकी किमान 2 किंवा 3 प्रश्नांची आपल्याला उत्तरं भेटतात. त्यामुळे पुढच्या एक्झामवाल्यांनी थोडंसं परत एकदा जुने प्रश्नपत्रिका रिवाईज मारावा असा एक संदेश असेल. आता शाहू महाराजांनी त्यांचे जे गंगाराम कांबळे यांना जे हॉटेल चालू करून दिलं ते कुठल्या नावाने होतं मित्रांनो. वर्गात लेक्चर घेत असताना मी बऱ्याच वेळेस सांगत असतो, आपल्याकडे काही शब्द आहेत जे विद्यार्थी मित्रांच्या डोक्यामध्ये लॉजिकमध्ये फिक्स बसलेले असतात. उदाहरणार्थ सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज खूप फिक्स बसतो मित्रांनो. आयोगाने बघा मित्रांनो बऱ्याचशा वेळा आपली विकेट काढण्यासाठी नंबर 1 ला टाकलेलं जे चुकीचं आहे. ऍक्च्युली मित्रांनो त्यांच्या हॉटेलचं नाव होतं सत्यसुधारक हॉटेल मित्रांनो. त्यांच्या हॉटेलचं नाव आहे सत्यसुधारक हॉटेल. नीट एक करा मित्रांनो, सत्यसुधारक हॉटेल आहे पण आपल्या डोक्यात एक लॉजिक बसलेलं असतं आणि ते लॉजिक जर काय तर सत्यशोधक. उत्तर नंबर 2 आहे मित्रांनो. हे उत्तरचा संदर्भ तुम्हाला द युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेलं आधुनिक भारतातील समाजसुधारकांच्या पुस्तकामध्ये मिळतो मित्रांनो. इथं इन डिटेल दिलेलं आहे बघा मित्रांनो, इन डिटेल दिलेलं आहे की बाबा गंगाराम कांबळे यांना शाहू महाराजांनी हॉटेल सुरू करून दिले
गंगाराम कांबळेंनी त्या हॉटेलचे नाव सत्यशोधक ठेवले. मित्रांनो हा प्रश्न आहे. त्याच्या पुढे मित्रांनो पुढे गंगाराम कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक बनले. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी महार समाज मंडळ स्थापन करून 1925 साली कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभे केले. म्हणजे त्याला अनुसरून समजा प्रश्न आला तर तो सुद्धा येऊ शकतो मित्रांनो. गंगाराम कांबळे सत्यशोधक हॉटेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो नारायण मेघाजी लोखंड्यांसंदर्भात मित्रांनो नारायण मेघाजी लोखंड्यांसंदर्भातला आहे. मित्रांनो नारायण मेघाजी लोखंड्यांबद्दल जर बोलायचं झालं तर एक गोष्ट क्लिअर करू इच्छितोय. नारायण मेघाजी लोखंड्यांचा मृत्यू आहे 1897 सालचा. आता प्रश्नाशी आणि त्यांचा संबंध काय आहे ते सांगतो मित्रांनो. आणि आपण जर लक्षात घ्या हे करायला गेलं तर त्याला 125 वर्ष होत आहेत बघा मित्रांनो, 125 इयर्स. पण जसं मी लेक्चरच्या सुरुवातीलाच एक स्टेटमेंट केलेलं आहे, पेपर पॅटर्न बदलतोय. तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला कशा प्रश्न यायचे किंवा साक्ष कोणी दिली, फॅक्टरी ऍक्ट पुढे साक्ष कोणी दिली, कामगार आयोगापुढे साक्ष कोणी दिली. कामगार आयोगाचा मागचा जर पेपर बघायला तर मित्रांनो पहिल्या कामगार आयोगाचे जे कमिशनर होते त्याचं नाव विचारण्यात आलं होतं बघा मित्रांनो, अबू तोर्ट मित्रांनो, ते विचारण्यात आलेलं होतं बघा मित्रांनो. इथं मात्र लक्षात घ्या मागण्या काय केल्या ते विचारण्यात आलेलं आहे. डेप्थ थोडीशी वाढलेली आहे का, तर त्याचं उत्तर आहे यस. दोन गोष्टी डोक्यात ठेवायचं असं माझं एक म्हणणं असेल, लक्षात घ्या. एक आहे डेप्थ वाढलेली आहे आणि दुसरी मित्रांनो सहकार्यांवर जास्त प्रश्न या लागलेली आहेत मित्रांनो, सहकार्यांवर मित्रांनो. तर आता इथं मित्रांनो रविवारची पगारी सुट्टी द्यावी हे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, किंवा रविवारची जी कामगारांना सुट्टी मिळालेली ती नारायण मेघाजी लोखंड्यांच्या मागणीमुळेच मिळालेली आहे मित्रांनो. इथं मला थोडंसं हे वाटतंय मित्रांनो या प्रश्नाबद्दल की बाबा माझ्या वाचनात जे आहे तिथं अर्धा तासाची सुट्टी आहे मित्रांनो, अर्धा तास सुट्टी द्यावी अशी आहे मित्रांनो दुपारची. इथे 1 तास दिलेलं आहे. गिरणीची वेळ सकाळी 6:30 ते सायंकाळ आहे. ऍक्च्युली मित्रांनो त्यांची मागणी होती सकाळी 6:30 ते सूर्यास्त मित्रांनो, सूर्यास्त असावी. कामाच्या वेळी कामगारांना दुखापत झाल्यास कामगारांना कामावर परत येईपर्यंत वेतन मिळावे. आणि समजा जर काही दुःखद घटना घडली तर त्याच्या फॅमिलीला फायनान्शियल हेल्प मिळावी अशी सुद्धा ती मागणी होती मित्रांनो. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते अ, क आणि ड आहे मित्रांनो. इथं बघूयात काय होत आहे मित्रांनो, आयोग काय इथं आन्सर देत आहे ते पाहूयात मित्रांनो. त्यानंतर कोल्हापुरातील शिवाजी क्लब मित्रांनो, तुम्ही बरोबर एका आठवड्यापूर्वीचं जे मेन्सच्या पेपरचं जर डिस्कशनचा जर व्हिडिओ बघितलात जो द युनिक अकॅडमीच्या याच्यावर अवेलेबल आहे मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला शिवाजी क्लब दिसतं मित्रांनो. आणि त्या प्रश्नपत्रिकेत मागचा जो होता तो STIचा होता. STIच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गुप्त क्रांतिकारक जी संघटना आहे मित्रांनो त्यावर प्रश्न होता, गुप्त क्रांतिकारी संघटनेवर मित्रांनो. इथं शिवाजी क्लबवर आहे मित्रांनो, शिवाजी क्लबवर आहे. तिथं सुद्धा उल्लेख होता, मागच्या पेपरमध्ये सुद्धा उल्लेख होता, या पेपरमध्ये सुद्धा उल्लेख आहे मित्रांनो. फक्त इथं मी मगाशी म्हटल्यासारखं पेपरचा पॅटर्न बदलतोय, लक्षात घ्या. सहकार्यांवर विचारलं जात आहे मित्रांनो. आपलं एक लॉजिक असतं की बाबा एखादी संस्था बघतो, एखादी संघटना बघतो, त्याचे प्रमुख बघतो मित्रांनो, प्रमुख बघतो की बाबा संस्थापक कोण होतं, अध्यक्ष कोण होतं, सचिव कोण होतं, कार्यवाहक कोण होतं, चिटणीस कोण होतं हे बघतो. पण इथं मात्र लक्षात घ्या सहकार्यांवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. आता कंडिशन अशी आहे, हनुमंतराव कुलकर्णी त्याचे प्रमुखच होते मित्रांनो. हनुमंतराव कुलकर्णी आणि दामू अण्णा जोशी हे प्रमुख होते. त्याच्याबरोबर रामचंद्र गद्रे आहेत, दामोदर हरी जोशी आहेत, गणेश मोडक आहेत, हनुमंत देशपांडे आणि गंगाधर गोखले ही सगळी मंडळी आहेत मित्रांनो, ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे याचं जे उत्तर येतं ते अ ब क मित्रांनो, त्याचं उत्तर जे येतं ते अ ब क. इव्हन मित्रांनो ह्याच्या संदर्भात आपल्या पुस्तकामध्ये लक्षात घ्या थोडीशी माहिती दिलेली आहे मित्रांनो, थोडीशी माहिती क्रांतिकारकांनी म्हणजे शाहू महाराजांनी क्रांतिकारकांना कशी मदत केली तर याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला इथं मिळते, लक्षात घ्या, संदर्भ मिळतो मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो, आता इथं जर बघायला गेलात मित्रांनो परत छत्रपती शाहू महाराजांचा प्रश्न आला बघा. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे 10 प्रश्नांपैकी 3 प्रश्न मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांशी डायरेक्टली संबंधित आहेत मित्रांनो. आता इथं जर बोलायचं झालं तर मित्रांनो 28 सप्टेंबर 1891 पाहिजे मित्रांनो, माफ करा, आदेशानुसार छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य मानलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र शाळा बंद केल्या आणि शाळेमध्ये अस्पृश्यता पाळायला शिक्षकांना बंदी घातलेली किंवा अस्पृश्यता पाळायची नाही, शिक्षकांना ती वॉर्निंग होती. त्यानंतर अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी 8 पैकी 3 शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव होत्या आणि राजपुत्र शिवाजी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर संस्थानाबाहेरच्या अस्पृश्य मुली पात्र मानल्या जात होत्या मित्रांनो. ह्याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो अ ब क बरोबर आहे मित्रांनो, अ ब क बरोबर आहे. मी परत एकदा रिपीट करतोय मित्रांनो, शाहू महाराजांसंदर्भात आपण अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा आपण हॉस्टेलचा अभ्यास करतो बऱ्याच वेळा. त्यानंतर त्यांच्या सक्तीची जी प्राथमिक शाळा होती चिपरी पेठामधली त्याच्या संदर्भात आपण अभ्यास करतो, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स करतो. पण यावेळेस मात्र बघा मित्रांनो इन डिटेल विचारलेलं आहे, लक्षात घ्या, इन डिटेल विचारलेलं आहे. स्पेसिफिकली मुलींच्या स्कॉलरशिप बाबत सुद्धा विचारलं गेलेलं आहे.
याचा संदर्भ सुद्धा मित्रांनो या पुस्तकामध्ये दिलेला आहे, लक्षात घ्या. याचा संदर्भ सुद्धा या पुस्तकात दिलेला आहे आणि या त्यांनी चालू केलेल्या शाळा दिलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर परत तो शाहू महाराजांबद्दलचाच प्रश्न आहे मित्रांनो, पण त्याचं थोडंसं उत्तर आपल्याला बघावं लागेल मित्रांनो. त्यानंतर येतो तो म्हणजे निर्भीड हे वृत्तपत्र मित्रांनो. निर्भीड हे वृत्तपत्र टोटली वेगळं आहे मित्रांनो, टोटली वेगळं आहे मित्रांनो. आता एक गोष्ट जर बघायची झाली की बाबा थोडंसं जर लॉजिक लावायचं म्हटलं, लॉजिक तर मित्रांनो केशवराव जेधे असतील, दिनकरराव जवळकर असतील, गणपतराव जाधव असतील मित्रांनो, यामध्ये दोघांचा समावेश जर बोलायचं झालं मित्रांनो तर ते ब्राह्मणेतर चळवळीतले पुढारी आहेत मित्रांनो. ब्राह्मणेतर चळवळीतले पुढारी आहेत, लक्षात घ्या. निर्भीड बाबत जर बोलायचं झालं तर त्याचं उत्तर आहे अनंतराव गद्रे मित्रांनो. अनंतराव गद्रे. अनंतराव गद्र्यांवर टिळकांचा प्रभाव होता. अनंतराव गद्र्यांनी सुरुवातीला, लक्षात घ्या, कोल्हटकरांबरोबर काम केलेलं आहे. टिळकांनी जी होमरूल चळवळीसाठी पूर्ण भारत दौरा केलेला होता त्या काळात, टिळकांनी होमरूल चळवळी 1916-17 दरम्यान जो पूर्ण भारत दौरा केला होता, तो आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तो दौरा कव्हर करण्याचं जर काम कोणी केलं असेल याचा वार्ताहर म्हणून, लक्षात घ्या, त्यानंतराव गद्रे होते. आज आपण बघतो बघा न्यूज चॅनलवाले, म्हणजे एखादे लीडर जिथे जातात त्यांच्या मागे न्यूज चॅनलवाले असतात. मग तसं लक्षात घ्या पूर्णच्या पूर्ण दौरा. आणि त्यावेळेस अनंतराव गद्र्यांनी संदेश या वर्तमानपत्रासाठी अच्युतराव कोल्हटकरांच्या संदेश, आणि पुढे अच्युतराव कोल्हटकरांचा संदेश वर्तमानपत्र येतोय, नेक्स्ट प्रश्नामध्ये येतोय मित्रांनो, म्हणजे कनेक्शन जवळपास सेम वाटतंय का? यस. तर ते निर्भीड त्यांनी चालू केलं होतं. निर्भीड बरोबर मित्रांनो अजून एक त्यांचं वर्तमानपत्र आहे, त्या वर्तमानपत्राचं नाव आहे मौज मित्रांनो. वर्तमानपत्राचं नाव आहे मौज. आणि त्यांचं लेखन सुद्धा, लक्षात घ्या, बऱ्यापैकी काँग्रेस संदर्भातलंच होतं मित्रांनो. त्यामुळे त्याचं उत्तर असेल नंबर 1 मित्रांनो. आता अनंतराव गद्र्यांबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो या वर्तमानपत्रामध्ये स्पृश्य अस्पृश्यता बाबतीत असेल, केशवपंथबद्दल असेल, लक्षात घ्या, विधवा संदर्भात असेल मित्रांनो, त्या संदर्भात त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यांची 2 वर्तमानपत्र डोक्यात ठेवा मित्रांनो, मौज आणि निर्भीड. मौज आणि निर्भीड. आणि महत्वाची जर गोष्ट मी मगाशी म्हटल्यासारखं, लक्षात घ्या, त्यांनी आजच्या भाषेत बोलतोय टिळकांच्या होमरूल लीगचा दौरा कव्हर केलेला होता मित्रांनो. आता मगाशी आपण संदेशचा उल्लेख केला बघा, इथं संदेश आलेला आहे बघा, इथं संदेश आलेलं आहे बघा. आणि मगाशी 3 नावं आपण बघितली होती ती ब्राह्मणेतर नावं बघितली होती. इथं जी वर्तमानपत्र आहेत बघा ती ब्राह्मणेतर आहेत बघा मित्रांनो, ब्राह्मणेतर आहेत मित्रांनो. तर याचं उत्तर आहे अ, ब आणि क मित्रांनो. ह्याचं उत्तर आहे अ, ब आणि क, लक्षात घ्या. संदेश कोल्हटकरांचा आहे मित्रांनो, संदेश कोल्हटकरांचा आहे, लक्षात घ्या. ह्यांच्यावर बऱ्यापैकी टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता मित्रांनो, टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. बाकीचे मात्र, लक्षात घ्या, शाहू महाराजांच्या विचारांशी प्रेरित आहेत. विजयी मराठा श्रीपतराव शिंदे मित्रांनो, विजयी मराठाला यावर्षी 100 वर्ष होत आहेत मित्रांनो. विजयी मराठाला यावर्षी 100 वर्ष होत आहेत. तेच संदर्भात आहे मित्रांनो. दीनमित्र मुकुंदराव पाटील तरवडी. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, हा प्रश्न ऑलरेडी एकदा येऊन गेलेला आहे मित्रांनो. म्हणजे मी बऱ्याच वेळा युनिकमध्ये लेक्चर घेत असताना एक गोष्ट सांगत असतो की बाबा पेपर अनालिसिस जर करायचं असेल तर प्रश्न बघायचे, उत्तर पहिला बघायचं, त्यानंतर जे उरलेले 3 असतात त्यांच्या संदर्भात सुद्धा थोडासा अभ्यास करायचा. असा एक प्रश्न आला होता की बाबा सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटलांनी खालील या ठिकाणावरनं वर्तमानपत्र चालू केलं होतं. खालील मित्रांनो, हे गाव खूप जणांना माहिती नाही मित्रांनो, खूप जणांना माहिती नाहीये. आणि आपण छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेल्या वर्तमानपत्रांची जर नावं बघितलीत आणि ठिकाण जर बघितलं तर पुण्यामध्ये किमान 6 वर्तमानपत्र आहेत पुण्यामध्ये, त्यानंतर बडोदामध्ये आणि कोल्हापुरात मित्रांनो. तरवडी बघा मित्रांनो, शक्यतो हे जे गाव आहे तरवडी आपल्या बघा नेहमीच्या वाचनात नाहीये. आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे आयोगाने विचारलेल्या एका प्रश्नाचं, लक्षात घ्या, यावेळेस काय आलेलं आहे, उत्तर म्हणून आलेलं आहे. त्यामुळं हे जे अनालिसिस करतो आपण युनिक कडनं मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस, ते जर व्यवस्थित बघून घेतलं आणि त्याच्या संदर्भातलं विश्लेषण जर लिहून घेतलं तर मित्रांनो पुढं भरपूर फायदा होतो मित्रांनो. तरुण मराठा मित्रांनो दिनकरराव जवळकर आहेत. आणि संदेश मी मगाशी म्हटल्यासारखं, लक्षात घ्या, अच्युतराव कोल्हटकरांचं होतं. आणि मगाशी जे उत्तर होतं गद्रे, हे गद्रे अच्युतराव कोल्हटकरांकडे सुरुवातीला वार्ताहर म्हणून कामाला होते मित्रांनो. हे शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेल्याची यादी जी आपल्या पुस्तकामध्ये आहे मित्रांनो. आता मुद्रणालय आहे मित्रांनो, प्रिंटिंग प्रेस. तुम्ही जर मुख्य परीक्षांचे जर तिन्हीच्या तिन्ही जर पेपर बघायला गेलात ना तर प्रिंटिंग प्रेसवर शक्यतो प्रश्न आहेच बघा. मग तो भलं प्रिंटिंग प्रेस असेल किंवा वर्तमानपत्र असेल. आता आपण मगाशी जो 2 प्रश्न बघितले ते वर्तमानपत्राविषयी होते. आता इथं तर डायरेक्टली काय आलं मित्रांनो, प्रिंटिंग प्रेस. बहुतेक सगळ्यांना हे माहित आहे, भारतामध्ये जर सर्वप्रथम प्रिंटिंग प्रेस जर कोणी आणली असेल तर त्याचं उत्तर आहे पोर्चुगीज आहे ना मित्रांनो.
पोर्चुगीज आहेत, पोर्चुगीज. आणि पोर्चुगीजांचं जर लक्षात घ्या, महत्वाचं स्थान जर कुठलं होतं तर दॅट वॉज गोवा मित्रांनो. पोर्चुगीजांनी गोवा 1510 साली ताब्यात घेतलेला आहे मित्रांनो, 1510 साली ताब्यात घेतला होता. आणि मित्रांनो, प्रिंटिंग प्रेस आणण्याचं प्रमुख कारण जर काय होतं तर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे मित्रांनो, ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे मित्रांनो. त्यासाठीच भारतात प्रिंटिंग प्रेस आलेली आहेत. हा, मग ती भलं लक्षात घ्या, पोर्चुगीजांनी आणली असतील, इंग्लिश लोकांनी आणली असतील, डच लोकांनी आणली असतील किंवा फ्रेंच लोकांनी आणली असेल. आता पुढच्या PSI साठी जर बोलायचं झालं तर ह्याचा संदर्भ जर घेतला तर मित्रांनो, माझी एक रिक्वेस्ट अशी असेल, पुढच्या मेन्ससाठी महाराष्ट्रात मराठीमध्ये लक्षात घ्या कुठलं पुस्तक पहिलं छापण्यात आलं, विलियम कॅरीचं वगैरे, ते थोडंसं वाचून जावं मित्रांनो. त्यानंतर कर्जत दुष्काळ निवारणात मित्रांनो, कर्जत दुष्काळ निवारणात मित्रांनो. आता म्हणजे ज्यांनी भाषण केली, आता बहुतेक सगळ्यांना माहित असेल, अर्थविषयी प्रश्न येत आहेत बघा मित्रांनो. अर्थविषयी 30 एप्रिलचा जर बघितला तर गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आले होते. तत्पूर्वी 2022 जर विचार करावा गेला तर मित्रांनो लोकहितवादींचे प्रश्न आले होते. आता यावेळेस मात्र केंद्रीय कायदे मंडळातल्या भाषणासंदर्भात आलेले मित्रांनो. मग आता इथं जर थोडंसं बघायला गेलं तर साहजिक आहे, पहिला आन्सर आहे त्याचं गोपाळकृष्ण गोखले मित्रांनो. आता दादाभाई नौरोजींचं बघायचं गेलं तर त्या कालखंडामध्ये दादाभाई नौरोजी सदस्य नव्हते मित्रांनो. विलियम वेडरबर्न लक्षात घ्या नंतरचा आहे. सय्यद अहमद खान तर त्यावेळेस नव्हतेच मित्रांनो. त्यामुळं एक आन्सर आहे ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. आणि गोपाळकृष्ण गोखल्यांचं भाषण बद्दल लक्षात घ्या, इंग्रजांचे स्टेटमेंट आहेत किंवा अर्थव्यवस्थेवर गोपाळकृष्ण गोखल्यांचं भाषण ऐकलं तर असं वाटतं ते जर इंग्लंडमध्ये जन्मले असते तर ते पंतप्रधान झाले असते. अशी स्टेटमेंट्स आहेत मित्रांनो. मिंटो आणि कर्जनने केलेलं ते कौतुक आहे मित्रांनो. मिंटो आणि कर्जनने केलेलं ते कौतुक आहे मित्रांनो. हे झालं आपलं हिस्ट्रीचं विश्लेषण मित्रांनो. एक प्रश्न त्या जॉग्राफीच्या सेशनमध्ये सुद्धा आहे बघा, R.D. कर्व्यांसंदर्भात मित्रांनो. R.D. कर्व्यांसंदर्भात डीचं जर बोलायचं झालं तर 17वा तो प्रश्न आहे मित्रांनो. राईट हाऊस मित्रांनो, राईट एजन्सी. भारतामध्ये सर्वप्रथम फॅमिली प्लॅनिंगचं स्वतःवर एकही मुलगा नसताना, नीट ऐका, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन आहे, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन आहे, स्वतःला एकही मूलबाळ नसताना ज्या दाम्पत्यांनी फॅमिली प्लॅनिंगचं म्हणजेच कुटुंब नियोजन ऑपरेशन करून घेतलं लोकांना दाखवण्यासाठी की बाबा हे सायंटिफिक आहे, ह्याच्याने काही हार्म होत नाही, काही त्रास होत नाही, त्या व्यक्तींचं नाव आहे R.D. कर्वे. मुंबईमध्ये याचा प्रसारासाठी ती नियोजन केलेलं आहे. आणि त्या जी एजन्सी आहे त्याचं नाव दिलं होतं राईट एजन्सी मित्रांनो. राईट एजन्सी मित्रांनो. धन्यवाद. पेपर पॅटर्न परत एकदा रिपीट करतोय, थोडंसं बदललेलं आहे. पुढच्या एक्झामसाठी त्या दृष्टीने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. आणि अजून एक महत्त्व सांगू इच्छितो, महत्त्वाच्या संस्थांच्या सहकार्यांची नावं सुद्धा आता VIP मध्ये येत आहेत, स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रो. मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023ची तारीख जाहीर केलेली आहे. 17 डिसेंबर 2023. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जवळपास 95,000 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. पहिल्यांदाच अशी अवस्था पाहायला मिळालेली की पूर्व परीक्षेची मेरिट ही 30च्या खाली सरकलेली आहे. 30 मार्कापेक्षा कमी मार्क्स मिळवलेले ही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. तर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जवळपास असं आमचा अंदाज आहे 70% जास्त विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेला सामोरं जात आहेत. द युनिक अकॅडमीने ह्या टेस्ट सिरीज द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फारच माफक दरामध्ये 10 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. फक्त 500 रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येक विषयाला जो वेटेज आहे त्या वेटेज प्रमाणे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तयार करण्यात आलेलं आहे. ही टेस्ट सिरीज पहिली एक टेस्ट 21 तारखेलाच ऑलरेडी ही फ्रीली ठेवलेली आहे. कुठलाही विद्यार्थी युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं, याला कुठलाही तुम्हाला चार्ज नाहीये. पहिली टेस्ट सिरीज तुम्ही वेळ लावून सोडवावी जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं. अजून आपल्याला भरपूर वेळ आहे मित्रांनो. आज तारीख आहे 21, तर इथून 17 डिसेंबरला परीक्षा आहे, तर आपल्याला भरपूर वेळ आहे. जवळजवळ अजून 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. तर आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात. तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तात्काळ तुम्हाला तिथं रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही कुठं कमकुवत आहात हे पण तुम्हाला लक्षात येणार आहे. या दृष्टिकोनातून जिथं तुम्हाला अडचणी असतील एखाद्या वेळेस एखाद्या विषयाच्या संदर्भात, तिथं प्राध्यापकांनाही कम्युनिकेशन करता येऊ शकणार आहे. यासाठी लवकरच मित्रांनो आपण या द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं आणि ही टेस्ट सिरीज सोडवावी. थँक्यू.